पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे पुढचा पावसाचा अंदाज कसा असणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत। सर, काय इम्पॅक्ट आता दिसतोय आपल्याला, पावसाचा ट्रेंड काय आहे आणि पुण्यात एस्पेशली आज सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो वाढल्याचा पाहायला मिळतो। काल विदर्भ आणि ॲडजॉइनिंग रिजनवर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे जे डिप्रेशन आहे आणि त्या डिप्रेशन टिल्टिंग साऊथवर्ड आहे आणि यामुळं मराठवाडा मध्य महाराष्ट्रमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। विदर्भामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे की जे डिप्रेशन आहे ते पश्चिमेकडे मूव्ह होत आहे आणि त्यामुळं हा जो रिजन आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा इकडे जास्त पाऊस पडताना दिसतो आहे। येणाऱ्या 24 तासांमध्ये पर्यंत हा पाऊस कंटिन्यू राहील आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीव्रतेमध्ये घट दिसून येईल आणि हळूहळू तो कमी होईल। सर, कुठल्या जिल्ह्यांना आपण आता सध्या अलर्ट दिलेला आहे? ग्रीन, रेड आणि येल्लोचा काय पॅरामीटर्स आहे? राईट, आता जर बघितलं आपण तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार इथे ऑरेंज अलर्ट आहे। धुळे, जळगाव, नाशिकचे घाटमाथे आणि नाशिक पूर्ण डिस्ट्रिक्ट यांसाठी रेड अलर्ट आहे। पुण्याच्या घाटमाथ्यांना, साताऱ्याच्या घाटमाथ्यांना रेड अलर्ट आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज अलर्ट आहे। पालघर, ठाणे त्याचबरोबर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपण येलो अलर्ट बघतोय आणि विदर्भात जर बघितलं तर वादळी पावसासाठी येलो अलर्ट आहे। मागील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे, त्यामुळं आज इतका त्याचा चान्स नाही कारण सिस्टम जी आहे ती थोडीशी पश्चिमेकडे मूव्ह झालेली आहे। त्यामुळं आजचा जो पाऊस पडेल तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर जास्त पडण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये असेल परंतु दक्षिण विदर्भातला जो भाग आहे तिकडे जास्त पडण्याची शक्यता आहे। सर, म्हणजे पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्यांना आज रेड अलर्ट आहे, पण जर दुसरा आपण बघितलं म्हणजे उद्याची तारीख बघितली तर अनेक ठिकाणी ग्रीन दिसते। राईट, उद्याचं जर आपण बघितलं तर जसं मी म्हणालो की सिस्टम पश्चिमेकडे मूव्ह होते, त्यामुळं पावसाचं प्रमाण जे आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी कमी होईल, हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच तो राहील। उद्याचं जर बघितलं तर नाशिकचे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथे आणि कोल्हापूरच्या घाटमाथे त्याचबरोबर वर्धा आणि चंद्रपूर या डिस्ट्रिक्टना येलो अलर्ट्स आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण उद्या कमी झालेलं असेल आणि परवानंतर म्हणजेच संडे नंतर पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असेल। काही ठिकाणी उघडीपसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते। सर, एक महत्त्वाचा प्रश्न, मान्सून उशिरा जरी सुरू झाला तरी ऐन जूनच्या एंडपर्यंत जवळपास धरणं जी आहेत ती 60% भरली होती। एका महिन्यात पाणी पातळी वाढ झालेली आहे, त्यामुळे ते कव्हर होत आलं आहे। तर निश्चितपणे मान्सून जरी उशिरा दाखल झाला असला तरी पाणी आणि पाण्याचं स्टोरेज याच्यामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहिलं मिळतं। नक्कीच, आता पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या अपडेट्सनुसार बरेच धरणं जे आहेत ते 70-80% जास्त भरलेले आहेत। काही धरणांची पातळी 100% सुद्धा भरलेली आपण बघतोय आणि पण 1 जून ते काल परवापर्यंतचं जर पाऊस बघितला आपण तर पावसाचं प्रमाण जास्त हे पालघर, ठाणे, रायगड, पुण्याचे घाटमाथे इकडेच होतं। मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये पावसाची तूट खूप जास्त होती, पण गेल्या 24 ते 48 तासांमध्ये या रिजनमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं ही नक्कीच एक दिलासादायक परिस्थिती त्या रिजनसाठी आहे। त्यामुळं तिकडचे जे धरणं आहेत त्यांच्या पातळी अजूनही कमी आहे कंपेअर टू पश्चिम महाराष्ट्राच्या धरणांपेक्षा, पण नक्कीच 24 ते 48 तासांमधला जो पाऊस आहे त्याच्यामुळं नक्कीच दिलासादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते। सर, विशेषतः पुण्याबद्दल बोलायला गेलं तर रात्री काल कुठेतरी संततधार होता, रिपरिप पावसाची सुरू होती, पण आज जी इंटेन्सिटी आपल्याला पाहायला मिळते ती मुसळधार पावसाची मिळते। ही इंटेन्सिटी किती वेळ, पुढच्या किती तासांपर्यंत चालू राहील? येणारे 24 तास अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि जसं मी सांगितलं की जे डिप्रेशन आहे ते पश्चिमेकडं त्याची सरकत आहे किंवा त्याची मुवमेंट पश्चिमेकडं आहे, त्यामुळं आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याचा जास्त एरिया व्यापलेला आहे, त्यामुळे त्या रिजनवर जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी त्याचं प्रमाण कमी असेल। निश्चित, खूप खूप धन्यवाद सर। आपण बघतोय की पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्यांना आज सकाळपासूनच पावसाचा जोरदार इशारा जो आहे तो हवामान वेधशाळेने
दिलेला आहे आणि अजून पुढचे 24 तास मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यातल्या घाटमाथ्यावर तर नक्कीच बरसेल, पण त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वात दूर पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.